डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या श्री क्षेत्र मायंबा सावरगाव या ठिकाणी चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी उत्सवानिमित्तानं भव्य धार्मिक सोहळा पार पडला. अमावस्या, मढी आणि मायंबा कावड यात्रा उत्सव एकाच दिवशी असल्यामुळं राज्याच्या कानाकोपऱ्यातून 5 लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी दाखल झाले. अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या समाधी उत्सवानिमित्तानं लाखो भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेऊन भाविकांनी समाधीवर उटणं लावून आपली सेवा अर्पण केली. भाविकांना आंघोळ करून अर्धनग्न अवस्थेत या समाधीचं दर्शन घेऊन उटणे लावण्याची ही या देवस्थानची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. वर्षभरात गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधी सर्वसामान्य भाविकांसाठी मच्छिंद्रनाथांची समाधी खुली केली जाते. सूर्य उगवणीच्या आतमध्ये पुन्हा समाधीचे दरवाजे बंद केले जातात. दरवर्षी लाखो भाविक अवघ्या काही तासामध्ये या समाधीचं दर्शन घेतात. यावर्षी 4 लाखाहून अधिक भाविकांनी संजीवन समाधीचं दर्शन घेतलं. राज्यासह देशभरातून भाविक श्री क्षेत्र मायंबा या ठिकाणी येत असतात. विद्युत रोषणाईनं मच्छिंद्रनाथांचा मायंबागड उजळून गेला, तर मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बालाघाट डोंगर रांगांमध्ये नवनाथांचं वास्तव्य होतं, त्यामुळं नाथपंथीयांच्या अनेक संजीवन समाधी या ठिकाणी आहेत. मायंबा या ठिकाणी असलेल्या मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीचं महत्त्व राज्यातच नाही तर देशात आहे. त्यामुळं देशभरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, अशी माहिती मच्छिंद्रनाथ देवस्थानचे प्रमुख मार्गदर्शक विश्वस्त आमदार सुरेश धस यांनी दिली. संपूर्ण भारतवर्षामधले मच्छिंद्रनाथांची ही एकमेव संजीवन समाधी आहे. या समाधीवरती प्रतिवर्षी जवळपास 1 लाखाहून लोक वाढत चाललेले. मागच्या वर्षी जवळपास 5 लाख लोकांनी दर्शन घेतलं होतं. यावेळेस आमचा अंदाज आहे 6 लाखाच्या वरती लोक मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला येतील. या ठिकाणी आलेले भाविक या ओल्या पडद्याने, कारण संपूर्ण वर्षभरामध्ये फक्त आजचाच दिवस समाधी जी आहे तिला डायरेक्ट स्पर्श या ठिकाणी भाविक भक्त करू शकतो. म्हणून मच्छिंद्रनाथांना पाणी घालण्यासाठी, मच्छिंद्रनाथांना उटणं लावण्यासाठी नाथ भक्त संपूर्ण भारत देशामधून या ठिकाणी आज येतो. आपण पाहताय दुपारी 12-12:15 वाजता आम्ही समाधी या ठिकाणी उघडी केलेली. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि सकाळी 5 वाजेपर्यंत, 5:30, 5:45 वाजेपर्यंत या ठिकाणी दर्शन लोक घेतील आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून जातील. यात्रेसाठी सुमारे 200 एकर परिसरामध्ये वाहनांसाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था केली गेली, तर भाविकांच्या दर्शनासाठी 1.5 किलोमीटर लांबीची झिकझॅक पद्धतीनं रांग व्यवस्था सुमारे 150 एकर परिसरामध्ये उभारली गेली. त्यामुळं मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीनं दर्शन घेता आलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, 4चाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि 4चाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.